सरप्राईज कसं वाटलं? छान होतं सरप्राईज. मणी सर, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अजून एक सरप्राईज? काय सांगा लगेच. मणी सर, आपला अर्जुन आधी सुजित सरांकडे होता, तेव्हाही तुम्हाला अर्जुन सोबत वेळ घालवता आला नाही. त्यानंतर तो दिन्या मणी बनवून आपल्या घरात राहिला, तेव्हाही तुम्ही अर्जुन पासून लांब राहिलात. आई वडील म्हणून आपण आपल्या बाळासोबत जो वेळ घालवायला पाहिजे तो तुम्हाला नाही मिळाला. म्हणून मी तुम्हाला एक छानसं सरप्राईज द्यायचं ठरवलंय. हा, आता कशाला तडमडायला फोन करताय कोणी? बरं ठीक आहे, मी बघेन नंतर. तुम्ही सरप्राईज सांगा. मणी सर, कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, मी बघ. नाही, आता माझ्यासाठी फक्त महत्वाच्या तुम्ही आहात. सांगा. मणी सर, चला, फोन महत्वाचा आहे. स्वानंदी, चला, उचला आधी फोन. स्वानंदी तुम्ही पण ना. हे घ्या, अननोन नंबर आहे, मला नाही बोलायचंय. मणी सर, अहो कामाचा फोन असेल. बोला तुम्हीच. मणी सर, तुम्हाला फोन आलाय ना, मी कशी बोलणार? उचला आणि बोला पटकन. तुम्ही पण ना स्वानंदी. उचला. हॅलो. हॅलो, मणिकुमार. कोणीतरी अण्णा आहे, मी नाही ओळखत. बोला. हा बोला, कोण बोलतंय? कोण बोलतय ते महत्वाचं नसतंय बघ, काय बोलतय ते महत्वाचं असतंय आयुष्यात. तुझा मुलगा, तुझा पोट्टा अर्जुन राजारामच्या घरी होता ना रे. किडनॅप झाला बिचारा कालचा. राजाराम, हे बघ, अशी मस्करी करू नकोस. मी शाळेत होतो ना तेव्हा करायचो असं. या ट्रिक जुन्या झाल्यात खूप. ओके, ट्रिक आउटडेटेड असू शकते, पण माहिती, इन्फॉर्मेशन एकदम फ्रेश, ताजी. विश्वास नसतोय बघ तुझा माझ्यावर, मग नंतर करशील पश्चाताप. हातात वेळ आहे, राजारामच्या घरी जा आणि खात्री करून घे, तुझं पोट्ट तिकडे नसतंय. आणि हा अण्णा शब्दाचा पक्का.